सर्वांना जय भीम. साहित्यरत्न लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या दोन पंक्ती तुम्हाला मी वाचून दाखवतो. त्याच्यातून समाजाला जर बोध मिळाला तर चांगली गोष्ट आहे. आणि माझ्या मते आपल्या समाजातील जे सिंगर आहेत त्या सिंगरांनी याच्यावर गाणी बनवली पाहिजे, कारण की या शब्दामध्येच तलवारीची धार आहे आणि ही धार आपल्या समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोचली पाहिजे आणि त्यांना समजलं पाहिजे की वामनदादांनी ही कविता का तयार केली होती. तर कवितेचे बोल असे आहे: भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीच्या तयाचे टोक न्यारे असते. वाणीत भीमा आहे करणीत भीमा असता, वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते. तलवारीच्या तयाचे टोक न्यारे असते. आता बाबासाहेबांनी आपल्याला असं शस्त्र दिलंय, शिक्षण. त्या शिक्षणामुळं आपल्या संग मोठा माणूस आपल्या संग पंगा घेतला, कारण की तलवार म्हणजे शिक्षण आणि पेन म्हणजेच आपली ढाल. याचा उपयोग आपण केला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलेल्या तत्वांचा नक्कीच विचार आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे. आणि मी माझ्या एस टी समाजातील माझ्या सर्व बांधवांना एकच सांगेल: शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि शासनकर्ता बना. आणि प्रत्येकाच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या भारत देशाचा शासनकर्ता बनायचा आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्या SC आणि ST समाजाचे आपल्याला आमदार, खासदार, नगरसेवक सगळ्या पदावर बसणारे लोक बसवायचे आहेत. आपल्यासाठी बाबासाहेबांनी त्या खुर्च्या बनवल्या आहेत. त्या खुर्चीवर जाऊन आपल्याला आपल्या समाजाची ताकद बनायची आहे आणि आपल्या समाजाला दाखवायचं आहे की आम्ही त्या खुर्चीवर बसल्यावर आम्ही आमच्या समाजाचा किती उद्धार करू शकतो. आम्हाला फक्त हिनवणं येतं असं जे बोलतात ना, त्या लोकांना एवढं नक्कीच सांगेल की हिनवण्यापेक्षा आम्ही कर्तृत्ववान आणि कर्तृत्व काय असतं, कामगिरी काय असते हे करून दाखवण्यासाठी सुद्धा पुढं सक्षम बनण्याचा प्रयत्न करू. आणि मी माझ्या बुद्धिस्ट महार कम्युनिटीला एकच सांगेल: आपल्याला एवढं सक्षम बनायचं आहे की समोरच्यानी आहे ना आपल्या नादी लागताना पण विचार केला पाहिजे की हा इतका सक्षम आहे की हा आपल्याला कोणत्या पद्धतीने घोडे लावून. त्याच्यामुळे आपल्या नादी लागताना त्यांनी 10 वेळा विचार केला पाहिजे की नादी कोणाच्या लागतो. हे पण जयभीमवाल्याच्या बाबासाहेबाच्या अवलादीच्या नादी लागताना आहे ना हातभर फाटली पाहिजे. तो या महाराष्ट्रातला कोणी पण असो, मग आमदार असो, खासदार असो, मंत्री असो आणि कुठला बी गुंडान गुन्हेगार भाई दादा डॉन असो, आमच्या नादी लागताना ना हातभर त्याची फाटलीच पाहिजे. बाबासाहेबाच्या कायद्यावर आम्ही जगतो आणि बाबासाहेबाच्या कायद्यावर हा अख्खा भारत चालतो. जोपर्यंत आपण हे त्या लोकांना दाखवणार नाही तोपर्यंत यांना बाबासाहेबाच्या संविधानाची, बाबासाहेबांची ताकद समजणार नाही. आणि हीच ताकद आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आगामी निवडणुकीमध्ये आपल्या समाजाच्या उमेदवारांना निवडून हीच ताकद आपल्याला दाखवायची आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवायचं आहे की मला या भारत देशाचा शासनकर्ता बनायचं आहे. एवढंच बोलतो आणि इथेच थांबतो. सर्वांना जय भीम, जय संविधान, जय भीम, जय भारत.